पुरुष आणि स्त्री माणसाचीच दोन रूप, एक सूर्यासारखं प्रखर, दुसरं चंद्रासारखं शीतल. या दोघांशिवाय मानवी जीवन अपुरं आहे. काळाच्या ओघात आपली व्यवस्था पुरुष प्रधान बनली आणि स्त्रीला समाजात दुय्यम स्थान मिळू लागले. नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्त्री जन्मच नाकारला जाऊ लागला आणि एकूणच स्त्रीचं अस्तित्व धोक्यात आलं. याची जाणीव काही संवेदनशील मनांना आली आणि साकारलं महिला शक्तीचं एक अभिनव संघटन, डॉटर्स मॉम ग्रुप. केवळ मुली असणाऱ्या आणि मुलगी असण्याचा सार्थ अभिमान बाळगणाऱ्या महिला पालकांची डॉटर्स मॉम या नावाने असलेली ही भारतातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली संघटना आदरणीय शीतलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या कल्पक ध्यासातून आकाराला आलेली. डॉटर्स मॉम ग्रुपची निर्मिती कथा ही उद्बोधक आहे. आदरणीय शीतलदेवी आपतेष्टांच्या एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. गप्पांच्या ओघात काही मैत्रिणींनी आपली दुःख सांगितली. फक्त मुली असणाऱ्या माता वंशाला दिवा नसल्याने दुःखी होत्या. शीतलदेवींनी त्यांचं समुपदेशन केलं, स्वतःचं उदाहरण सर्वांसमोर ठेवलं आणि उपस्थितांचं मतपरिवर्तन झालं. आपण एकट्या एवढं करू शकतो. जर संघटना रूपाने हेच कार्य केलं तर महाराष्ट्रातील जनतेचं मतपरिवर्तन का नाही करू शकणार. शीतलदेवींच्या मनात आलेल्या या विचार ठिणगीची मशाल झाली आणि डॉटर्स मॉम ग्रुप या संघटनेची स्थापना झाली. स्त्री जन्माचं सर्वांनी खुलेपणानं स्वागत करावं, यासाठी मानसिकता घडवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य डॉटर्स मॉम ग्रुप करते. ग्रुपच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत हा उपक्रम घेतला जातो. 1 किंवा 2 मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरोगामी मातांचा गौरव या कार्यक्रमामध्ये केला जातो. संसारात गुरफटलेल्या मातांना खेळाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त करता यावं, यासाठी ग्रुपच्या वतीने पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात येते. याशिवाय चित्रकला, रांगोळी, गीत गायन, वक्तृत्व, काव्यवाचन, पाककला, मिमिक्री, नृत्य, नाट्य अशा विविध स्पर्धांमधून महिलांच्या सुप्त कलागुणांना मुक्त व्यासपीठ ग्रुपच्या वतीने उपलब्ध करून दिले जाते. स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी संगणक प्रशिक्षण, लघुउद्योग, कुटीरोद्योग कार्यशाळा यांचे आयोजन ग्रुप करते. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या रोजगार निर्मितीला पाठबळ देण्याचे कार्य ग्रुपच्या वतीने पार पाडले जाते. आपल्याकडे कुटुंबातील स्त्रियांच्या आरोग्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते. ही उणीव ओळखून ग्रुप महिलांसाठी आरोग्य तपासणीच्या शिबिराचे आयोजन करतो. गर्भाशयाचा तसेच ब्रेस्टचा कॅन्सर यासारख्या प्राणघातक आजारांविषयी जागृती निर्माण करणे, हिमोग्लोबिन तपासणीद्वारे स्त्रियांच्या आरोग्याचा दर्जा शोधून काढणे व त्यावर उपाययोजना करणे, गर्भवती महिला व कुपोषित बालके यांना पोषक आहार पुरवणे, रक्तदान शिबिर घेणे, अपंग महिलांना विशेष मदत करणे यासारख्या उपक्रमांमधून वंचितांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी ग्रुप नेहमीच प्रयत्नशील असतो. केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने महिला विकासाच्या विविध योजना राबवल्या जातात. त्यांची माहिती सर्वसामान्य तळागाळातील महिलांना देऊन त्याचा लाभ मिळवून देण्याचं मोलाचं कार्य ग्रुप करते. स्त्री भ्रूणहत्या असेल किंवा स्त्रियावरील इतर अन्यायकारक घटना असतील त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी डॉटर्स मॉम ग्रुपने रस्त्यावर उतरून मोर्चे आणि आंदोलनेही केली आहेत. महिलांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे कायदेशीर ज्ञान देण्यासाठी व्याख्यानांचे आयोजन ग्रुप करते. छत्रपती शिवरायांचे युगप्रवर्तक कार्य आणि राजमाता जिजाऊंची संस्कार दृष्टी नव्या पिढीत जिवंत राहावी यासाठी अभिनव अशी किल्ले स्पर्धा ग्रुपच्या वतीने घेतली जाते. दरवर्षी पंढरीला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची सेवा करून निरपेक्ष सेवावृत्तीची एक परंपरा ग्रुपने जपली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुला पूजनीय स्थान आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने महिला शिक्षकांचा सन्मान ग्रुपच्या वतीने करण्यात येतो. महिलांना फेटे बांधून त्यांचा केला जाणारा हा सत्कार हा एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठरला असून तेव्हापासून संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिलांना फेटे बांधण्याची एक नवीच प्रथा सुरू झाली आहे. याचे श्रेय अर्थातच डॉटर्स मॉम ग्रुपला आहे. डॉटर्स मॉम ग्रुपचे कार्य माझ्या एकटीचे नसून सर्व सहकारी माता भगिनींचे आहे. त्या आपला बहुमूल्य वेळ देतात म्हणून हे शक्य होते, असे आदरणीय शीतलदेवी नम्रपूर्वक सांगतात. स्त्री जन्माच्या प्रतिष्ठेसाठी स्त्रियांची होणारी पिळवणूक रोखण्यासाठी डॉटर्स मॉम ग्रुपचा लढा सुरू आहे. हातामध्ये जागृतीची मशाल घेऊन नवी व्यवस्था घडवण्यासाठी निघालेल्या या रणरागिणी स्त्रीमुक्तीचा इतिहास घडवण्यासाठी दमदारपणे वाटचाल करीत आहेत. त्यांच्या उत्साहाला सीमा नाही, जणू त्या वेगाने धावणाऱ्या काळाला बजावत आहेत. चला उभारू शुभ्र शिडेती गर्वाणे वरती, कथा या खुळ्या सागराला, अनंत आमची ध्येयासक्ती अनंत अन आशा, किनारा तुला पामराला, किनारा तुला पामराला.